350 वर्षापूर्वी हाच माझा महाराष्ट्र. एकीकडे आदिलशाह, निजामशाह, कुतुबशाह, बरसशाह, डच, फ्रेंच, पोर्तुगीज, इंग्रज, सिद्धी, आपशी या सगळ्या भडव्यांनी तलवारीच्या जोरावर तलवारी घालायला लावल्या. रक्त रंगीत करून टाकलं याच महाराष्ट्रात माझ्या. भरस्त्यात गायी कापल्या जायच्या, भरस्त्यात हिंदूंच्या बहिणीनं वडलं जायचं आणि तिच्यावरती 8-9 जणांनी अत्याचार करावा, बलात्कार करावा आणि तिलाच नवऱ्याच्या देखत तलवारीच्या टोकानं वरपर्यंत खालपर्यंत फाडत आणावी हे सोसलं या महाराष्ट्रानं. पण कोणाच्या धमन्यातलं रक्त सळसळ नाही. हे कोणी उठून उभं राहिलं नाही. माझ्या आई बहिणीवर अत्याचार होतात, मी पुढे उभं राहिलं पाहिजे, मी हे स्वराज्य निर्माण केलं पाहिजे. पण कोणी नाही. एकच रणरागिणी उठून उभी राहिली, तिचं नाव होतं आऊसाहेब जिजामाता. त्या गेल्या असणाऱ्या माझ्या तुळजाई मातेजवळ, हे माय जागी हो, बघ तुझ्या महाराष्ट्रात काय चाललंय. दोन्ही मुठी आवळून धरल्या, रक्त रंगीत करून टाकलं याच महाराष्ट्रात माझ्या. कोण्याही कोल्या कुत्र्याने यावं आणि या परमपवित्र भगव्याच्या चिंधड्या करावं आणि हे पाहावं आम्ही आमच्या डोळ्याने. आणि कौल दिला माये भवानीनं. माये भवानी प्रसन्न झाली आणि कौल दिला. इसवी सन 1519 वर्षी शिशिर ऋतूत, सिंह लग्नावर, श्री नक्षत्रावर आणि वार होता शुक्रवार जगदंबेचा. एक किल्ल्यावरती असे लखलखीत प्रकाश झाले. किल्ला हरावणी सजून निघाला. एक किल्ल्यावरती ढोल तासे वाजवायला सुरुवात झाली. त्या किल्ल्याचं नाव काय होतं? त्या किल्ल्याचं नाव होतं शिवनेरी.